तर मित्रांनो, उरण येथील 20 वर्ष तरुणी यशश्री शिंदेचा क्रूरपणे खून झाला आहे. हा खून इतका भीषण आहे की तिचे प्रायव्हेट पार्ट्सवर पथरांनी वार करण्यात आले आहे आणि कोणीतरी तिच्या चेहऱ्याच्याही चेंदामेंदा करण्यात आले आहे. या भयानक घटनेमागचा खरा गुन्हेगार कोण आहे, त्यांनी हा का केला, चला जाणून घेऊया या रहस्यमय घटनेच्या सविस्तर कथा. यशश्री शिंदे उरणचे रहिवासी, एक साधे आणि सामान्य 20 वर्षीय मुलगी होती. तिचे जीवन एकदम सामान्य होते. ती कॉमर्सचे विद्यार्थी होती आणि एका खाजगी कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते. तिच्या कामात ती एकदम प्रामाणिक आणि कष्टाळू होते. गुरुवारी सकाळी यशश्री आपल्या पालकांना सांगून बाहेर पडले की ती आपल्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. तर गुरुवारी सकाळपासून यशश्री तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, परंतु संध्याकाळी 4:30 नंतर तिचा फोन बंद झाला होता आणि त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही. आणि रात्री उशिरा घरी न परतल्यामुळे तिच्या वडिलांनी तिची गुमशुदगीची तक्रार पोलिसात दाखल केली. शुक्रवारी रात्री उरण पोलीसमधील डिटेक्शन ब्रांचमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याला कॉल आला की कोटनाका बागेत एका मुलीचा खून झाल्याच्या आणि तिच्या चेहऱ्याला कोणीतरी नोचल्याच्या सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले की मुलीचा चेहरा कुत्रे नोचल्यामुळे खराब झाला होता. तिच्या खांद्याचं मांसही खाल्ले होते आणि तिच्या पाठीवर 3 चाकूचे वार होते. तर पोलिसांनी यशश्रीच्या कपडेवरून आणि तिच्या कमरेवर टॅटूवरून तिचं ओळख पाठवले. यशश्रीच्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला. दाऊद शेख पेशाने ड्रायव्हर. 2018 मध्ये यशश्रीशी सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केले असल्यामुळे त्याला पॉक्सो अंतर्गत जेल झाले होते. जेलमधून बाहेर आल्याने त्याने पुन्हा यशश्रीशी संपर्क साधला. तासनतास तिच्याशी फोनवर बोलत होता. त्याच्या मनात यशश्रीबद्दल खूपच राग आणि चीड होते, म्हणून त्याने यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठरवलं होता. तर गुरुवारी दाऊदने यशश्रीचं अपहरण केला. त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टला पथरांनी कुचलला होता आणि तिचा मृतदेह कचऱ्यात फेकून दिला. यशश्रीच्या डोक्याचे केसही कापलेले होते. तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक वार करण्यात आले होते. तिच्या छातीवर अनेक ठिकाणी खुणा होत्या. दगडाने तिच्या चेहऱ्याचाही चेंदामेंदा करण्यात आला होता. यशश्रीच्या कपड्यांवरून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आले. त्याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवरही अनेक खुणा होत्या. हत्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळू शकते. या घटनेने उरणकरांमध्ये संताप पसरवला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर उरण बाजारपेठ बंद करण्यात आली आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलिसांनी दाऊदला पकडण्यासाठी जोरदार शोध सुरू केले आहे. तर मित्रांनो, यशश्री शिंदेचा हा भयानक घटनेने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. यशश्रीच्या कुटुंबावर आलेला हा संकटाने उरणकरांना हादरून सोडला आहे. आम्ही प्रार्थना करतो की यशश्रीला न्याय मिळावी आणि दोषीला कठोर शिक्षा व्हावी. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एक भयानक घटनेची गोष्टी घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.